नमस्कार मित्रांनो, स्वराज स्मार्ट डी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आगामी येणाऱ्या टेटसाठी TET 2026 यासाठी आपण अत्यंत महत्त्वाचे मानसशास्त्र, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी जे क्वेश्चन बघणार आहोत, वन लाईनर, जे की आपल्या परीक्षेला अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि हे परीक्षेला आलेले आहेत आणि याच्यावरच परीक्षेला वारंवार प्रश्न विचारले जातात. तर सुरू करू आपण. आत्मनिरीक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत? तर उंट व टिचनेर. आत्मनिरीक्षण पद्धती आहे तर त्याचे जनक आहेत उंट व टिचनेर. आता पियाजेच्या मते मुलांचा संकल्पनात्मक जो टप्पा आहे तो कोणता आहे? 2 ते 7 वर्ष. 2 ते 7 वर्ष आहे. ॲरिस्टॉटल यांचा ग्रंथ कोणता आहे? तर डी ॲनिमा. ॲरिस्टॉटल याच्यावर प्रश्न विचारला जातो. ॲरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा हा ग्रंथ लिहिला. तर त्यांनी आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही त्यांनी व्याख्या केलेली आहे ॲरिस्टॉटल यांनी. तर त्यांचा ग्रंथ आहे डी ॲनिमा. आता त्यासोबत प्लेटो यांचा ग्रंथ विचारला तर रिपब्लिक आहे. प्लेटो यांचा ग्रंथ आहे रिपब्लिक नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला होता आणि त्यांनी व्यक्त भिन्नतेचे विचार त्याच्यात मांडले होते रिपब्लिकमध्ये. आता मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? तर ही मॅकडुगलची आहे. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या आहे मॅकडुगल यांची. मॅकडुगलनं काय केलं तर की मन हा शब्द त्यांना त्या मानसशास्त्रामध्ये मांडला आणि मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या मॅकडुगल यांची आहे. आता सर्वात महत्त्वाचा क्वेश्चन आहे याच्यावर येतो की पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कुठे सुरू झाली? तर लाइप्झिग जर्मनी येथे पहिली मानसशास्त्रीय 19व्या शतकात सुरू झाली की लाइप्झिग जर्मनी येथे. आता पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? तर विल्यम वुंट यांनी पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. कुठं? तर लाइप्झिग जर्मनी. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कधी सुरू झाली? तर 1879 साली. सगळ्यात महत्त्वाचं क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो. 1879 साली विल्यम वुंट यांनी लाइप्झिग येथे जर्मनी येथे काय केली? तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. आता यांनाच काय म्हणतात? प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? मग तर विल्यम वुंट यांना. म्हणून यांना काय म्हणतात? तर प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. यांनी काय केलं होतं? आत्मनिरीक्षण पद्धती सुद्धा सुरू केली होती विल्यम वुंट यांनी. आत्मनिरीक्षण पद्धती सुद्धा विकसित केलेली आहे यांनी. आणि वुंट यांनी बौद्धात्मक अनुभव ही संकल्पना सुद्धा विकसित केली. बौद्धात्मक अनुभव ही पण लक्षात ठेवा. बौद्धात्मक अनुभव ही संकल्पना त्यांनी विकसित केलेली आहे. म्हणजे मानवशास्त्र हे बौद्धाचे शास्त्र बनले यांच्यामुळं. तर त्याच्यानंतर कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचारप्रयोग कोणता? तर कार्ल रॉजर्स यांनी मांडलेला विचारप्रयोग कोणता आहे? तर मानवतावाद हा विचारप्रयोग कोणी मांडला? तर कार्ल रॉजर्स. अमेरिकन मानसशास्त्राचे जनक कोण? तर विल्यम जेम्स हे अमेरिकन मानसशास्त्राचे जनक आहेत. मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत कोणी मांडला? तर सिगमंड फ्राईड. मनोविश्लेषणवाद यावर प्रश्न विचारतात. मनोविश्लेषणवाद हा शब्द दिसला तर सिगमंड फ्राईड त्याचं उत्तर येणार. तर आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण? तर विल्यम जोन्स. आता BSOR. आता हे वर्तनाविषयीचं हे बी म्हणजे काय? तर बिहेवियर = आता एस म्हणजे काय? तर स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक, आणि ओ म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजे जीव, आणि आर म्हणजे रिस्पॉन्स. म्हणजे बी म्हणजे बिहेवियर जे की वर्तन असते. वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया असं याचं वुडवर्थ यांनी काय केलं होतं? या सूत्राचे जनक आहेत. या सूत्राचे जनक आहेत कोण? तर वुडवर्थ. आता वुडवर्थ यांनी हे वर्तनाचे सूत्र मांडलेले आहे. तर BSOR हे लक्षात ठेवा. आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्र ही व्याख्या कोणी केली? तर ॲरिस्टॉटल यांनी काय केलं? आत्म्यासंबंधी चर्चा करणारे शास्त्रीय ॲरिस्टॉटल. आता हा प्रश्न आलेला होता, विज्ञानिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना याच्या अभ्यासावर विशेष भर देणारा शास्त्रज्ञ कोण? तर विल्यम वुंट. आता प्रयोगशाळा म्हणलं की विज्ञान आलं, आणि विज्ञानिष्ठ भूमिकेवर म्हणलं तर विल्यम वुंट यांनी जी जर्मनी येथे लाइप्झिग येथे जी प्रायोगिक शाळा सुरू केली. आणि प्रायोगिक शाळा म्हणजे तर हे कोणासोबत येते जोडले जाते? ते विज्ञानिष्ठ म्हणलं की विल्यम वुंट बरोबर आपले हे शास्त्रज्ञ येणार विल्यम वुंट. त्यामुळं विज्ञाननिष्ठ पाहायचं आणि विल्यम वुंटवर टिक करून यायचं. त्याच्यानंतर पुढचा बालोद्यान पद्धतीचा आद्यप्रवर्तक म्हणजे किंडर गार्डन म्हणतो ना, के जीमध्ये टाकतो आपण मुलांना. तर KGचे आद्यप्रवर्तक कोण आहे? तर फ्रेडरिक फ्रोबेल हे काय तर बालोद्यान पद्धतीचा आद्यप्रवर्तक आहेत.
तर बालकासंबंधी विचार मांडणारा पहिला विचारवंत कोण? तर बालकासंबंधी कोण आहे? कोण? तर प्लेटोन मांडला होता. प्लेटोचा गुरु कोण? तर सॉक्रेटिस. प्लेटोचा गुरु सॉक्रेटिस. प्लेटोचा शिष्य कोण? तर ॲरिस्टॉटल कोणाचा शिष्य आहे? तर प्लेटोचा. आणि प्लेटोचा गुरु कोण? तर सॉक्रेटिस. लक्षात ठेवा. ऊसतोड कामगाराच्या मुलासाठी शाळा कोणती सुरू होती? तर साखर शाळा. ऊसतोड कामगारासाठी ज्या मुलांसाठी कोणती? साखर शाळा. आता मस्तक ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढल्यास शरीराची अवास्तव वाढ होते. आता मस्तक ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या स्रावाचे प्रमाण वाढलं तर शरीराची अवास्तव वाढ होते, वजन वाढते, स्थूलता येते. आता ह्यावर प्रश्न आलेला आहे. कंठस्थ ग्रंथीतून हा स्राव वाहतो तर थायरॉक्सिन. कंठस्थ ग्रंथी म्हणजे हे थायरॉइड असतं ना, पण त्याच्यातून कंठस्थ ग्रंथीतून हा स्राव वाहतो तो थायरॉक्सिन. आता कंठस्थ ग्रंथीतून पाझरणाऱ्या अंतर्स्रावाचे प्रमाण कमी झाल्यास तर बौद्धिक विकास खुंटतो. याचं जर प्रमाण कमी झालं तर बौद्धिक विकास खुंटतो. अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडणारे शास्त्र तर गेगॉर मेंडल. हा मेंडल आहे, यानं अनुवंशाचं जेनेटिक्सचं नियम मांडले यानं, तर गेगॉर मेंडल. आता गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला? तर याच्यावर प्रश्न येऊ शकतो. तर गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर भर दिला? तर परिपक्वता यांनी संकल्पना काय? परिपक्वता कोण? गेसेल. लक्षात ठेवायचं. एलिझा बेथ हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना कोणत्या गोष्टीवर दिला? तर परिपक्वता. गेसेल यांनी परिपक्वतेवरच भर दिला आणि एलिझाबेथ हॅरलॉक यांनी सुद्धा परिपक्वतेवरच भर दिला. पुढचा प्रश्न आहे, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला काय म्हणतात? तर किशोरावस्था. आता किशोरावस्था या कालावधीला काय म्हणतात? तर विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्ष या कालावधीला किशोरावस्था म्हणतात. आता विकासाच्या जे टप्पे आहेत, विकासाच्या ज्या अवस्था आहेत, ते एक जन्मपूर्वावस्था असते. जन्मपूर्वावस्था म्हणजे जन्मावस्था, जी जन्म झाल्यापासून 2 आठवड्यापर्यंत त्याला जन्मावस्था. आता गर्भावस्था कोणती असते? तर 2 ते 10 आठवडे. भ्रूणावस्था 10 आठवड्यानंतर. अर्भकावस्था जन्मानंतर 1 महिना झाल्यानंतर 1 महिन्याच्या बालकाला अभ्रक म्हणतात. अभ्रक अवस्था म्हणतात. आता शेषावस्था. आता लक्षात ठेवा की विकासाच्या बालकाच्या विकासाच्या अवस्था आहेत, त्यापैकी किशोरावस्था दिली ती 6 ते 12 वर्ष. याच्यात आपल्याला प्रश्न विचारू शकतो, शेषावस्था किती? जन्मापासून 5 वर्ष म्हणजे आपण पहिलीत घ्यायच्या अगोदरपर्यंत 5 वर्षापर्यंत शेषावस्था, ते बालक असते तेव्हा शेषावस्था म्हणतात त्याला. आणि त्याच्यानंतर 5च्या पुढे 6 ते 12 वर्ष किशोरावस्था. म्हणजे शेषावस्थेनंतर येते किशोरावस्था 6 ते 12 वर्ष. आणि कुमारावस्था म्हणजे 13 ते 19 वर्ष कुमारावस्था. तारुण्यावस्था 20 ते 40 वर्ष. आणि प्रौढावस्था याच्यानंतर 40 ते 60. आणि वृद्धावस्था 60च्या नंतर. अशा प्रकारे प्रश्न विचार. क्रियात्मक क्षेत्रातील विकास टप्पाक्रम. आता क्रियात्मक क्षेत्रातील विकास टप्पाक्रम कोणता? अनुकरण. यावर प्रश्न विचारला आहे. अनुकरणानंतर येते क्रियाकौशल्यानंतर येते अचूकतानंतर संधिकरण आणि संधिकरणानंतर स्वाभाविकीकरण. अशा प्रकारे आपल्याला याचा टप्पाचा क्रम विचारतात. म्हणजे अनुकरण आणि स्वाभाविकरण हे शेवटचे लक्षात ठेवा. अनुकरण, स्वाभाविकरण आणि क्रियाकौशल्य, अनुत्सुकता, संधिकरण हे मधातले येतं. तर लक्षात ठेवा, क्रियात्मक क्षेत्रातील विकास टप्पाक्रम. विकासावर कशाचा पूरक प्रभाव असतो? तर अनुवंश आणि परिसर. विकासावर कशाचा पूरक प्रभाव असतो? अनुवंश आणि परिसराचा विकासावर पूरक प्रभाव पडतो. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवांशिकचा नियम म्हणतात. कोणता? तर परागामित्वाचा नियम म्हणतात. परागामित्वाचा नियम कोणता? नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला परागामित्वाचा अनुवंशाचा नियम म्हणतात. त्यानंतर पहा, वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो. तर हे प्रतिपादन कोणी केलं? तर थर्स्टन व थॉर्नडाईक. आता थर्स्टन आणि थॉर्नडाईकनं सांगितलं की वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत काय होते? ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्यानं होतो. कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास कसा झपाट्यानं होतो? तर कधीपर्यंत? 3ऱ्या वर्षापर्यंत. इथं 2 गोष्टी ठेवा. वयाच्या 3ऱ्या वयापर्यंत कार्यक्षमता आणि मज्जासंस्थेचा विकास झपाट्यानं होतो. आणि हे कोण मांडलं, हे प्रतिपादन केलं? तर थर्स्टन आणि थॉर्नडाईक. या 2 प्रश्न तयार होऊ शकतात. आता रॉथवे आणि हॉर्वर्ड यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग या वर्षापर्यंत खूप असतो. तर 2 वर्षापर्यंत शारीरिक विकासाचा वेग खूपच जोराचा असतो.
त्यानंतर पहा मुलांच्या भावनिक विकासासाठी सामाजिक संबंध. पहा भावनिक विकास समाजामध्ये जे आपल्या आजूबाजूच्या समाजामध्ये जे त्याला मुलांच्या भावनिक विकासासाठी सामाजिक संबंध अत्यंत महत्त्वाचे असतात, की बंधुभाव, मित्रप्रेम, अशा समता, ह्या बरेच सामाजिक संबंध असतात ते, की हे संबंध हे समाजातूनच त्याच्यामध्ये घडवल्या जातात. म्हणून मुलाच्या भावनिक विकासासाठी सामाजिक संबंध अत्यंत महत्त्वाचे असतात. आता कुमारावस्थेतील विकासासंबंधी विकासासंबंधी आपले प्रश्न विचारतात, की कुमारावस्थेतील विकासासंबंधी काय काय गोष्टी महत्त्वाच्या असतात. तर तो काय करतो, कुमारावस्थेमध्ये आदर्शाच्या शोधात असतो. त्याचा एक आदर्श शोधण्याचा प्रयत्न करतो. पहा मुलं कुमारावस्थेत असताना काय करतात, की कोणत्या तरी एखाद्या त्याला जसं भगतसिंग जर समाजसेवक म्हणजे जर आवडले, क्रांतिकारक आवडले, तर ते समाजसेवक म्हणजे त्याला भगतसिंग आवडू शकतात. त्याच्यानंतर त्यांना एखादा हिरो आवडू शकतो, कोणताही समाजसेवक आवडू शकतो, हिरो. अशा प्रकारे आदर्शाच्या शोधात असतात ते. स्वतःच्या आईवडिलाला पण कधी केव्हा ते हे करतात, की आदर्श शोधतात ते, म्हणजे एखाद्या आदर्शाच्या शोधात असतात कुमारावस्थेतील लोक. आता त्यांना भिन्नलिंगी आकर्षण वाढते. भिन्नलिंगी आकर्षणसुद्धा कुमारावस्थेतच वाढते. आता मुले कुमारावस्था कोणती असते, तर 6 ते 12 वर्ष. आता मुले बंडखोर होतात पुन्हा. याच टायमाला काय होतात, कुमारावस्थेत म्हणजे मुलं बंडखोर होतात. यावर प्रश्न येऊ शकतो. आता कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा कालखंड कोणी समजले, तर कुमारावस्थेला मानसिक वादळाचा व भावनिक तणावाचा कालखंड कोणी समजले, तर स्टॅनले हॉल. एक मानसिक वादळाचा आणि भावनिक तणावाचा कालखंड असतो तो कुमारावस्था, त्याने स्टॅनले हॉल यांनी सांगितलं. बालकाचा संवेदनशील काळ कोणता, तर बाल्यावस्था. संवेदनशील काळ असतो बालकाचा, एकदम सेन्सिटिव्ह. बाल्यावस्था म्हणजे किशोरावस्था, 6 ते 12 वर्ष. 6 ते 12 वर्ष या बाल्यावस्थेलाच आपण काय म्हणू शकतो, याला आपण किशोरावस्था पण म्हणतो. किशोरावस्था आपण किशोरावस्था किती, की 6 ते 12 वर्ष. हे सेन्सिटिव्ह काळ असतो. मुलं याच्यात बिघडू पण शकतात आणि चांगलं पण होऊ शकतात. मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचे क्वेश्चन आहेत, त्यामुळे हे आवर्जून परीक्षेला जाता तुम्ही आपण पाहिले पाहिजे, कारण याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि हे परीक्षेत विचारलेले आहेत आणि या प्रकारे परीक्षेला विचारणार आहेत. असेच आपण नवनवीन आणि बरेच अत्यंत महत्त्वाचे परीक्षाभिमुख व्हिडिओ घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बालकाच्या भावनिक विकासाची सुरुवात कधी होते, तर 4 वर्ष जेव्हा झाली तेव्हा भावनिक विकासाची सुरुवात होते. बालकाच्या सामाजिक विकासाची सुरुवात कधी होते, तर 3 वर्षापासूनच होते. मुलामध्ये भयाची भावना कोणत्या वयात निर्माण होते, तर 1 ते 2 वर्षापर्यंत. मुलामध्ये भयाची भावना कधी सुरू होते, तर निर्माण होते, तर 1 ते 2 वर्ष. मुलांच्या स्वतंत्रता विकास वय कोणतं, 2 ते 3 वर्ष. 2 ते 3 वर्ष हे आहे. तर आपल्याला शैक्षणिक आता मुलांच्या स्वतंत्रता विकास वय 2 ते 3 वर्ष. शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोण आहे, तर जोहान हार्वर्ड. शैक्षणिक मानसशास्त्राचे हार्वर्डची पंचपदी पाहिली आपण, तसंच ते शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात, तर जोहान हार्वर्ड. मानसशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला, तर मानसशास्त्र हा ग्रंथ जोहान हार्वर्ड यांनीच लिहिला. जे की हार्वर्डची पंचपदी म्हणतात ना, ते लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे. आता लैंगिक शिक्षणात कंपल्सरी करा म्हणतात शालेय शिक्षणामध्ये. तर लैंगिक शिक्षणाविषयी अवेअरनेस वाढवण्यासाठी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे विचारतात आपल्याला परीक्षेला. त्याच्यात पहा, लैंगिकतेविषयी अज्ञान दूर करणे. आता ते लैंगिकतेविषयीचे ते अज्ञान आहे ते दूर करण्यासाठी लैंगिक शिक्षणाचा उद्दिष्ट आहे ते, की लैंगिकतेविषयीचे अज्ञान दूर करणे. आता प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे. प्रजोत्पादन जी संस्था आहे, तर रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्याविषयी काय आहे, त्या योग्य माहिती देणे. मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे. कुटुंब संस्था जी असते तर त्याच्याविषयी माहिती देणे. आता निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे. आता आपलं शरीर हे निकोप आणि सुदृढ राहावं यासाठी त्याचे मार्गदर्शन करणे, हे लैंगिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहेत. आता त्याच्यानंतर पहा, शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्ये. हे पण प्रश्न परीक्षेला विचारतात. आपण परीक्षाभिमुखच प्रश्न घेतलेले आहेत, असेच प्रश्न विचारतात. याच्यातच कमी जास्त पण हे करतात, छोटं तोडफोड, हेच लक्षात ठेवा. शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य. आता शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. शिक्षण ही कशी आहे, त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया, हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतात, तर सरळ प्रश्न विचारत नाहीत, की प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक, हे काही प्रश्न विचारतात. परंतु उपयोजनात्मक जेव्हा आपल्याला विचारतात TETमध्ये, त्यावेळेस आपण कन्फ्यूज होतो. पण कन्फ्यूज न होता एक लक्षात गोष्ट ठेवायची, की उपयोजनात्मक विचारल्यानंतर शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य विचारतात. तर शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. आता इथं आपल्याला प्रश्न विचारू, आता त्याच्यात थोडंसं कन्फ्यूज करू शकतात, की शिक्षण ही द्विकेंद्रात्मक.
असं विचारलं तर आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की त्याचं शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. शिक्षण ही नैसर्गिक आहे व सहज आहे. आता एखाद्या वेळेस आपल्याला की ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया नाही असं विचारू शकतात, तर निगेटिव्ह विचारू शकतात. तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, म्हणून शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि विचारलेला आहे. हे प्रश्न परीक्षेतून आलेले काही असेच काही क्वेश्चन घेतलेले आहेत, तर त्यामुळे लक्षात ठेवा. इथं कुठं कन्फ्यूज करतात ह्याच्यावर आपण सविस्तर सांगत आहोत की शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, नैसर्गिक सहज प्रक्रिया आहे व अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्याच्या मानसिकतेला ओळखण्याची पद्धती कोणती? तर विद्यार्थ्याच्या मानसिकतेला ओळखण्यासाठी निरीक्षण, मूल्यमापन आणि प्रश्नावली ह्या पद्धती आहेत विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा ओळखण्याची पद्धत. तर बाह्य निरीक्षण म्हणजे काय? तर बाह्य निरीक्षण म्हणजे काय? तर नैसर्गिक वातावरणात व्यक्तीचे निरीक्षण केले जाते, त्याला बाह्य निरीक्षण असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा की कोणती पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते? तर व्यक्ती अभ्यास पद्धती. व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाविषयी व्यक्ती अभ्यास पद्धती. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल यांच्या अंदाजासाठी ही पद्धती उपयुक्त असते. तर सर्वेक्षण एखाद्या मोठ्या समूहाचे म्हणजे एखाद्या मोठ्या समूहाचं काय करायचं, काही प्रसंगात कसं त्याचं वर्तन घडते याच्या अंदाजासाठी काय करतात, सर्वे केला जातो की या ग्रुपचा आपण आता वेगवेगळ्या मेडिकलच्या टर्म्स किंवा एका मेडिकल कंडिशनचा अभ्यास करताना एखाद्या ग्रुपवर अभ्यास केला जातो, एखाद्या व्यक्तीच्या न करता त्या ग्रुपचा अभ्यास केला जातो आणि त्या ग्रुपच्या याला काय म्हणतात, तर त्या ग्रुपचा म्हणजे समूहाचं हे वर्तन सर्वेक्षण पद्धती आहे. निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये. तर निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्य कोणते आहे? तर नैसर्गिक व कृत्रिम परिस्थितीत करता येते. निरीक्षणाच्या नोंदी अनेक प्रकार करता येतात. सुधारित साधनाचा वापर करणे शक्य असते. मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो याच्यामध्ये निरीक्षण पद्धतीमध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? तर ती प्रायोगिक पद्धती. प्रायोगिक पद्धतीमध्ये आपण जे निष्कर्ष काढतो ते शुद्ध वस्तुनिष्ठ असतात प्रायोगिक पद्धतीमध्ये. अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते आहेत? अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडत असते. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करते. सर्व प्राण्याचे अध्ययन वेगळे असते. अध्ययन हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. तर अध्ययन प्रक्रियेचे शिक्षण प्रक्रियेचे वैशिष्ट्य पहा. तर शिक्षण पाहिलेले आपण त्रिकेंद्रात्मक आहे, स्वयंस्फूर्त आहे, नैसर्गिक व सहज आहे आणि अखंडपणे चालणार आहे. तर अध्ययन प्रक्रियेचे काय आहे? तर अध्ययन हे नेमके कृतीद्वारा घडते. आपण जे कृती करतो त्याद्वारा घडते असते ती. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करते. सर्व प्राण्याचे अध्ययन वेगवेगळे असते. आपल्या इथं प्रश्नामध्ये एखाद्या वेळेस ऑप्शन चूक देऊ शकतात की सर्व प्राण्याचे अध्ययन सारखे असते का? नसते, तर वेगवेगळे असते. अध्ययन हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. आता इथं आपल्याला चुकवायसाठी काय करू शकतात की अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे, पण याच्यात लक्षात ठेवायचं अध्ययन ही हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. असे उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला विचारले जातात, हे लक्षात ठेवा. अनुभवाच्या सहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. ही व्याख्या कोणी केली? तर गिलफोर्ड यांनी. अनुभवाच्या सहाय्याने तर व्यक्तीच्या वर्तनात जे हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन, ही गिलफोर्ड यांनी केलेली व्याख्या आहे. अध्ययन म्हणजे अशी कृती की जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. ही व्याख्या कोणाची? तर गॅरेट यांची आहे. अशा प्रकारे आपण बरेच क्वेश्चन बघणार आहोत आणि शैक्षणिक मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी आपण असेच प्रश्न घेऊन आपल्या परीक्षेभिमुख प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.